नमस्कार मंडळी, मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे. मी पाचोरा शहरामध्ये मागील 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता करतो. मला पत्रकारितेचा वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर माझं पाचोरा शहरामध्ये मधुर खानदेश नावाचे वृत्तपत्र मी आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पाचोरा शहर तसेच तालुका हा विस्ताराने वाढत चालला आहे. या पाचोरा शहरामध्ये अनेक बाहेरगावची मंडळी आपल्या उदरनिर्वाहासाठी आलेली आहे, परंतु ती उदरनिर्वाहासाठी आलेली व्यक्ती ही कायमस्वरूपी पाचोरा शहरामध्ये स्थायिक होऊन गेलेले आहेत. आपण जिकडे बघितलं तिकडे पाचोरा शहर हे विस्ताराने वाढत चाललं आहे. आपण अनेक ग्रामीण भागामध्ये जर कधी गेलो तर अनेक ग्रामीण भागामध्ये नवीन नवीन बांधकाम आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक नवीन मंडळी आपल्या शहर तालुक्यामध्ये रहिवासासाठी आलेले आहे. परंतु या पाचोरा शहरामध्ये रहिवासासाठी आलेल्या लोकांना पाचोऱ्याचा इतिहास माहिती आहे का? पाचोऱ्याचा काय इतिहास होता याची उजळणी व्हावी या हेतूने हा मधुर खानदेशच्या माध्यमातून प्रश्नमंजुषा कार्यक्रम व्हिडिओद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 5 प्रश्नांचे योग्य उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांना योग्य सन्मान दिला जाणार आहे. तो कधी, कुठे, काय याची सर्व आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल. तर मित्रांनो, पाचोरा शहराचा इतिहास काय यावरती आपण 5 प्रश्न विचारणार आहोत. तर मग आपण सुरू करूया. तर माझा पहिला सर्वात मोठा प्रश्न आपल्याला आहे की पाचोरा शहराचा उगम कोणत्या ठिकाणावरून झाला? मी पुन्हा प्रश्न एकदा रिपीट करतो. पाचोरा शहराचा उगम कोणत्या ठिकाणावरून झाला याबाबतची माहिती आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. दुसरा प्रश्न माझा आहे असा आहे, पाचोरा तालुक्याचे पहिले आमदार कोण होते आणि ते कोणत्या साली झाले होते? माझा दुसरा प्रश्न मी पुन्हा रिपीट करतो. पाचोरा शहराचे तालुक्याचे पहिले आमदार कोण होते आणि ते कोणत्या साली झाले होते? याचं देखील उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. माझा तिसरा प्रश्न आपल्याला आहे, पाचोरा नगर परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पाचोरा नगर परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा माझा तिसरा प्रश्न होता. आता माझा चौथा प्रश्न आपल्याला आहे, आपल्या पाचोरा तालुक्याची शहराची ओळख इंग्रजांच्या काळामध्ये कोणत्या उत्पादनामुळे झाली? माझा चौथा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे. आपल्या पाचोरा शहराची तसेच तालुक्याची विशेष ओळख इंग्रजांच्या काळामध्ये कोणत्या उत्पादनामुळे झाली याचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि पाचवा आणि शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो आहे. तो पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे, पाचोरा नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष पदी कोण विराजमान झाले होते आणि ते कोणत्या वर्षी झाले होते? मी पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो. पाचवा प्रश्न, पाचोरा नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष पदी कोण विराजमान झालं होतं आणि ते कोणत्या वर्षी झाले होते? मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून या 5 प्रश्नांचे उत्तर विचारलेले आहे. आपण जर माझे चॅनल सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर मी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती राहुल महाजन ऑफिशियल नावाने माझा ID आहे आणि यूट्यूबवरती मधुर खानदेश नावाचं माझं चॅनल आहे. त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकला असेल तर आपण फॉलो करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला बघत राहा. नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलाच राहुल महाजन. धन्यवाद.